रूममधल्या वातावरणात एक वेगळाच दबाव निर्माण झाला होता. कुणीतरी रूममध्ये फिरत होतं, काहीतरी पुटपुटत होतं. मी कसंबसं उठून बसले. बाहेर येऊन पाहते तर कुठलाच आवाज नव्हता. सगळं शांत होतं. हॉस्टेलच्या चारी बाजूने नजर फिरवली, सगळीकडे शांत होतं. फक्त रोडवरच्या गाड्यांचे आवाज तेवढे येत होते. जसा जसा दिवस जात होता मला जास्त भीती वाटायला लागली. संध्याकाळी देखील मला भीती वाटत होती. काही वेळ बाहेर जावं म्हटलं तर मला बेडवरून हलताच येत नव्हतं. बेडला चिटकून बसल्यासारखी मी एकाच जागी बसून होते. रात्री सगळ्या मुली रूममध्ये आल्या आणि 11 वाजेपर्यंत सगळ्या झोपी गेल्या. मला लाईट बंद करण्याची हिंमत होत नव्हती, पण माझं कुणीच ऐकलं नाही. रूममध्ये अंधार पसरला होता. मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा मला हळू आवाजात कुजबुजल्याचे आवाज येऊ लागले. रूममध्ये माझ्या बेडच्या बाजूने कुणीतरी फिरत असल्यासारखं वाटू लागलं. हा सगळा अनुभव इतका भयानक होता की त्याची तीव्रता वाढतच होती.